जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या एक व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तर आता खरीपाच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्याबरोबरच तुम्हाला वेगवेगळी खते, वेगवेगळ्या कंपनीचे बियाणे लागणारच असतील. तर अशा प्रकारे बियाणे विक्री करणारे केंद्रे जर तुम्हाला विशिष्ट प्रकारची सक्ती करत असतील, हेच कंपनीचे बियाणे घ्यावं म्हणून किंवा चढ्या भावाने विक्री होत असेल, म्हणजे आहे त्या रकमेपेक्षा जास्त भावाने विकत असतील, तसेच बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांच्या काही तक्रारी असतील त्या संबंधित दुकान केंद्र चालकाच्या, तर अशा शेतकऱ्यांनी जो WhatsApp नंबर आहे, मी सांगणार आहे पुढे मित्रांनो, त्या WhatsApp नंबरवरती तुम्हाला घर बसल्या मिस कॉल करायचा मित्रांनो. ठीक आहे. माफी मागतो. काही तक्रार असेल तर खालील WhatsApp क्रमांकावर उपलब्ध असलेल्या पुराव्यासह पाठवावी लागणार आहे तुम्हाला WhatsAppवरती माहिती सर्व. ठीक आहे, पुराव्यासोबत. तर अशी शहानिशा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल असे कृषी विभागाकडून याची हमी देण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर शेतकरी बंधू भगिनींचे जे तक्रार करणार आहेत त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. हे सुद्धा माहिती आहे. तर नंबर बघा कुठला आहे WhatsAppचा, 98 22 44 66 55 हा WhatsApp नंबर आहे कृषी विभागाकडून काढण्यात आलेला, जारी करण्यात आलेला. या नंबरवरती तुम्हाला WhatsApp करायचं आहे. संबंधित दुकानाच्या विरोधात असलेले पुरावे, जसे की त्यांनी जर दिलेल्या भावापेक्षा, ठरवलेल्या भावापेक्षा जास्त दराने विक्री केलेली असेल किंवा कुठलीही तक्रार असेल बियाणे, खते, कीटकनाशके याबाबत, तर तुम्हाला तक्रार करायची आहे मित्रांनो या नंबरवरती. एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे, शेतकरी बांधवापर्यंत पोहोचलंच पाहिजे. जर माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.